हॅलो, नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मध खाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मध आरोग्यासाठी किती फायदेशीर असतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. मधातील औषधी गुणांमुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. वेगवेगळ्या उपचारांमध्ये मधाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. मधात अनेक मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. जर तुम्ही 14 दिवस रोज मध खाल तर शरीराला अनेक फायदे मिळतील ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल. मधात 150 पेक्षा जास्त वेगवेगळे तत्व असतात ज्यात अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि ॲमिनो ॲसिड यांचा समावेश आहे. हे सगळे पोषण तत्व साखरेपासून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासोबतच इम्युनिटी बूस्ट करते. जर नियमितपणे मध खाल्लं तर हेल्दी बॅक्टेरिया वाढून आतड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. तसंच अँटीऑक्सिडंट्स स्ट्रेस कमी करून आरोग्य सुधारण्यासाठी मदत मिळते. जर रात्री थोड्या प्रमाणात मध खाल्लं तर मेलाटोनिन हार्मोन्स रिलीज होऊन तुमची झोप चांगली होण्यास मदत होते. कच्चं मध खाणं सगळ्यात चांगली योग्य पद्धत आहे कारण मध गरम केल्यावर त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. मध खाण्याचे इतर फायदे: पचनतंत्र होईल मजबूत. जर तुमची पचनक्रिया बिघडली असेल तर रोज थोडं मध चाखा. यानं पचनतंत्र तर मजबूत होईलच, सोबतच पोटाशी संबंधित अनेक समस्याही दूर होतील. वजन कमी होईल. जर तुम्हाला तुमचा लठ्ठपणा कमी करून वजन कमी करायचं असेल तर रोज सकाळी कोमट पाण्यात 1 चमचा मध टाकून प्या. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. ऊर्जा मिळवण्यासाठी उत्तम. मध हे नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे कारण त्यात साखर, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतात जे शरीरात झपाट्याने ऊर्जेत रूपांतर होतात. प्रतिबंधक शक्ती वाढते. मधात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. त्वचेच्या समस्या कमी करणे. मध त्वचेवरील गठ्ठ, जखम, डाग आणि फोड यासारख्या समस्यांवर उपचार करणारे एक नैसर्गिक घटक आहे. हृदयासाठी फायद्याचे. मधात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखले जाते. हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तोंडातील हानी कमी करते. मधात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तो तोंडातील हानी आणि बॅक्टेरिया दूर ठेवतो. नैसर्गिक सर्दी खोकला उपचार. मधाचा उपयोग सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी केला जातो. मध घशातील दाह कमी करून आराम देतो. मधाचे इतर फायदे: 1. मध रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या वाढवते. 2. मध कोमट पाण्याचे मिश्रण रक्तातील हिमोग्लोबिनचे स्तर वाढवते. 3. मध खाण्याने पचन चांगले राहते. 4. मध खाण्याने निरोगी आणि तेजस्वी त्वचेला मदत मिळते. 5. मध जखमा आणि भाजणे बरे करण्यास मदत करू शकते. 6. मध संसर्गाशी लढण्यास मदत करू शकते. 7. मध सर्दी आणि फ्लूची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते. 8. मध घसा खवखवण्यावर औषधांपासून ते नैसर्गिक ऊर्जा वाढवण्यापर्यंत बहुआयामी गुणधर्म आहेत. 9. मध आणि दूध एकत्रितपणे अनेक आरोग्य फायदे देतात. 10. मध आणि हळद एकत्र केल्यावर अनेक आरोग्य फायदे देतात. टीप: मध हे एक नैसर्गिक आणि निरोगी पदार्थ आहे परंतु त्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच
मध खाण्याचे काही तोटे. जास्त मध खाल्ल्याने कमी रक्तदाब किंवा हायपोटेन्शनचा धोका होऊ शकतो. दीर्घकाळात याचा तुमच्या